बाळांनो, आपण गेल्या तासामध्ये नवीन टॉपिक सुरू केलेला आहे. 3.4 लेट्स मार्च, चला पुढे जाऊया. अत्यंत इन्स्पायरिंग असे टॉपिक. या टॉपिकमध्ये आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहोत. समाजसेवक कैलाश सत्यार्थी यांच्याबद्दल माहिती या टॉपिकमध्ये पाहायचा. कैलाश सत्यार्थी की जे नोबेल पारितोषिक विजेते आहेत, ते त्यांचे संपूर्ण आयुष्य बाल कामगाराच्या विरुद्ध अशा चळवळीमध्ये अर्पण करीत आहेत. हजारो बाल कामगारांना अनेक लोकांच्या जोखंडामधून सोडवलेले आहे आणि हे काम करीत असताना त्यांना अनेक त्यांच्या सहकार्यांची साथ लाभलीच. पण हे काम इतकं सोपं नव्हते. त्यांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागले, अनेक धमकींना सुद्धा सामोरे जावे लागले. मात्र कोणत्याही धमकीला न घाबरता कैलाश सत्यार्थी त्यांचं हे समाजसेवेचं कार्य अखंडपणे चालू ठेवले आणि अजूनही सुरू आहे. नोबेल पारितोषिक देण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी त्यांना एक भाषण देण्यास सांगितलं आणि त्या भाषणाचाच भाग म्हणजे हा टॉपिक आहे. आपण पहिले 4 ते 5 पॅसेजेस पाहिलेले आहोत. कैलाश सत्यार्थी म्हणतात, आपण सर्वांनी एकत्र पुढे गेले पाहिजे. कोणीही या जगामध्ये, या ग्लोबल प्रोग्रेस मध्ये कोणीही पाठीमागे राहिला नाही पाहिजे. सर्वांनी एकत्र संवाद साधला पाहिजे. सर्वांचे मने एकत्र आली पाहिजे. थोडक्यात काय, सर्वांनी एकत्रितपणे राहिलो पाहिजे. कोणीही मूलभूत हक्कापासून वंचित राहिला नाही पाहिजे. शिक्षणापासून किंवा कोणत्याही गोष्टीपासून वंचित राहिलं नाही पाहिजे. आपण सगळ्यांना घेऊन पुढे गेलं पाहिजे. म्हणून या टॉपिकचं नाव आहे लेट्स मार्च, चला पुढे जाऊया. बघा, पेज नंबर 106. विथ अ वॉर हार्ट, ते तुम्ही सुरू करतोय. आय रिकॉल how thousands of times I have been liberated, each time I have freed a child from slavery. Slavery, गुलामगिरी. अत्यंत चांगल्या अंतःकरणाने मी हे आठवितो. कैलाश सत्यार्थी म्हणतात, अत्यंत चांगल्या भावनेने मला हे आठवतं की जेव्हा जेव्हा प्रत्येक वेळी मी एका मुलाला मुक्त केलो, गुलामगिरीमधून जेव्हा प्रत्येक मुलाला मी मुक्त केलो, तेव्हा हजारो वेळेस मी सुद्धा या मुलांच्या सोबत मुक्त झालो. मी सुद्धा स्वतंत्र झालो. म्हणजे जेव्हा जेव्हा प्रत्येक मुलाला अशा गुलामगिरीमधून मी सोडवायचो, तेव्हा प्रत्येक वेळी मी पण त्या जबाबदारीमधून मुक्त व्हायचो. अशा प्रकारे हजारो मुलांना मुक्त करून हजारो वेळा मी पण मुक्त झालो सामाजिक जबाबदारीमधून, की त्या संकटामधून मी सुद्धा त्या जबाबदारीमधून, माझ्या कर्तव्यामधून सुद्धा मी सुद्धा मुक्त झालो. म्हणजेच काय की अनेक हजारो मुलांना कैलाश सत्यार्थी की स्वातंत्र्य देण्याचं, त्यांचा हक्क देण्याचं काम ते केलेले आहे. इन द फर्स्ट स्माइल ऑफ फ्रीडम ऑफ देअर ब्युटिफुल फेसेस I see the God smiling.
त्यांच्या जेव्हा ती मुलं मुक्त व्हायचे, स्वतंत्र व्हायचे, तेव्हा स्वतंत्र झालेल्या त्या मुलांच्या सुंदर चेहऱ्यावरती जे हसू असायचं, जे हसू यायचं, त्या हसण्यामध्ये मी साक्षात परमेश्वराचे हसणे पाहिलो असे कैलास सत्यार्थी म्हणतात. जेव्हा जेव्हा ती मुलं मुक्त व्हायचे तेव्हा त्या मुलांच्या चेहऱ्यावरील जो आनंद असायचा, जे हसू असायचं, ते साक्षात त्या हसण्यामध्ये मी परमेश्वराचेच हसू पाहायचो. इतके समाधान मला मिळायचं. ती मुलं मुक्त झाल्यानंतर त्या मुलांना इतका आनंद वाटायचे, इतके समाधान वाटायचे. आणि तो समाधान, ते हसणं, तो आनंद की कैलास सत्यार्थींना खूप चांगले वाटायचे. साक्षात ते परमेश्वराचेच काम केलेले आहे, परमेश्वरच खुश झालेला आहे असे त्यांना वाटायचं. पण खरंच खूप मोठे काम. त्या लहान मुलांना जबरदस्तीने कारखान्यामध्ये किंवा अन्य हॉटेलमध्ये की काही लोक काम करण्यास लावतात, शिक्षणापासून वंचित ठेवून थोड्या पैशासाठी त्यांच्यावर खूप अन्याय केला जातो. अशा मुलांना असं काम नको असतं. इतर मुलांच्या प्रमाणे त्यांना सुद्धा खेळावंसं वाटतं, शाळेला जावंसं वाटतं, पण आई वडिलांच्या सक्तीमुळे किंवा काही लोकांच्या हुकुमशाहीमुळे त्या लोकांना जबरदस्तीने काम करावं लागायचं. केव्हा या अशा कामामधून, अशा त्रासामधून ते सुटतील असं त्यांना वाटायचं. कोणतरी येऊन त्यांना या जोखंडामधून सोडवेल अशी ते आशा करायचे. आणि हेच काम कैलास सत्यार्थी करायचे. अशा मुलांना त्यांच्या त्रासापासून, त्यांच्या त्या गुलामगिरीपासून सोडवण्याचं काम करायचं. आणि जेव्हा ती मुलं मुक्त व्हायचे तेव्हा अक्षरशः त्यांना अप्रतिम आनंद व्हायचा. I give the biggest credit of this honor to my movements Kalu Kumar, Dhoom Das and Adarsh Kishore from India and Iqbal Masiha from Pakistan, who made the supreme sacrifice tag for protecting the freedom and dignity of children. Dignity, स्वतःबद्दल आदर, प्रतिष्ठा. बाळांनो, आता इतकं आव्हानात्मक काम कैलास सत्यार्थी एकटे करू शकले नाहीत. त्यांना असंख्य सहकार्यांची मदत लाभले, सहकार्यांची की त्यांना मदत लाभले. आणि म्हणून नोबेल पारितोषिक मिळण्याचा जो त्यांना सन्मान मिळाला, त्या सन्मानाचे मानकरी ते फक्त एकटेच नाही आहेत असे ते मानून त्याचं श्रेय त्यांच्या त्या सेवेमधील, त्या ग्रुपमधील सहकार्यांना त्याचं क्रेडिट दिले. काय म्हणतात बघा, या सन्मानाचे सर्वात मोठे श्रेय मी माझ्या चळवळीचे काही सदस्य कालू कुमार, धूम दास, भारतामधील आदर्श किशोर आणि पाकिस्तानमधील इक्बाल मसिहा यांना देतो की जे मुलांच्या संरक्षणासाठी, मुलांच्या प्रतिष्ठेच्या साठी त्यांनी अतोनात त्याग केला. सुप्रीम सॅक्रिफाईस. त्यांनी त्या मुलांच्या संरक्षणासाठी, मुलांच्या प्रतिष्ठेसाठी अतोनात असा त्याग केला. अशा सर्व माझ्या सहकार्यांना मी हा माझा सन्मान बहाल करतो, याचं श्रेय त्यांना देतो असे कैलास सत्यार्थी म्हणतात. I humbly accept this award on behalf of all such martyrs हुतात्मे, शहीद लोक, my fellow activists across the world, fellow activists, सहकारी बांधव, and my countrymen. कैलास सत्यार्थी म्हणतात, हा पुरस्कार मी जे लोक स्वतःचे बलिदान दिले असे हुतात्मे,
माझे सहकारी बंधू, जगभरातील सहकारी बंधू आणि माझे देश बांधव, देशातील नागरिक यांच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारित आहे. बघा काय म्हणतात, आय हम्बली ॲक्सेप्ट, हम्बली विनम्रपणे, दिस अवॉर्ड ऑन बिहाफ ऑफ ऑल सच मारियर्स, माय फेलो ॲक्टिव्हिस्ट अक्रॉस द वर्ल्ड अँड माय कंट्रीमॅन. कैलास सत्यार्थी म्हणतात, माझ्यासोबत काम करणारे आणि जीवाचे बलिदान दिलेले, देशासाठी हुतात्मे झालेले लोक, त्याचबरोबर जगभरातील माझे बांधव, त्याचबरोबर देशातील माझे नागरिक, सहकारी लोक यांच्या वतीने मी हे विनम्रपणे सन्मान स्वीकारित आहे. माय जर्नी फ्रॉम द ग्रेट लँड ऑफ लॉर्ड बुद्धा, Guru Nanak and Mahatma Gandhi, India to Norway is a connect between two centers of global peace, Jagtik Shantata, and brotherhood, Bandhuta, ancient and modern, ancient प्राचीन and modern आधुनिक. गौतम बुद्ध, गुरु नानक, महात्मा गांधी या अशा महान लोकांच्या देशापासून जो माझा प्रवास झाला, तो भारत ते नॉर्वे हा प्रवास म्हणजे जागतिक शांतता, बंधुता, प्राचीन आणि आधुनिकता यांना जोडणारे दोन केंद्र असा हा माझा प्रवास आहे. म्हणजे या प्रवासातून मी जागतिक शांतता, बंधुता हे जोडत गेलो, सर्व लोकांना चांगला संदेश देत गेलो, सर्व अडचणी, समस्या दूर करण्याचा प्रयत्न केलो, संपूर्ण जग बंधुता आणि समानतेनं जोडत गेलो. बघा परत, लॉर्ड बुद्ध, गौतम बुद्ध, गुरु नानक, महात्मा गांधी या महान लोकांच्या देशापासून माझा सुरू झालेला हा प्रवास म्हणजे भारत ते नॉर्वे हा प्रवास म्हणजे जागतिक शांतता, बंधुता, प्राचीनता आणि आधुनिकता हे दोन केंद्र जोडणारे दुआ. फ्रेंड्स, द नोबेल कमिटी हॅज जनरसली इन्व्हायटेड मी टू प्रेझेंट अ लेक्चर. मित्रांनो, ही नोबेल कमिटी मला खूप मोठ्या मनाने एक व्याख्यान देण्यास येथे आमंत्रित केलेले आहे. जनरसली, उदारपणे, मोठ्या मनाने. फ्रेंड्स, द नोबेल कमिटी हॅज जनरसली इन्व्हायटेड मी टू प्रेझेंट अ लेक्चर. मित्रांनो, ही नोबेल कमिटी मला खूप उदारपणे एक व्याख्यान देण्यास आमंत्रित केलेले आहे. रिस्पेक्टफुली आय एम अनेबल टू डू दॅट. अगदी आदरपूर्वक मी हे करू शकत नाही. बघा, कैलास सत्यार्थींना काय म्हणायचं आहे. कैलास सत्यार्थी म्हणतात, त्या कार्यक्रमामध्ये मला एक व्याख्यान देण्यासाठी बोलवलं गेलं, पण आदरपूर्वकपणे मी सांगतो हे मी करू शकत नाही. बिकॉज आय एम रिप्रेझेंटिंग हिअर द साऊंड ऑफ सायलेन्स. कारण येथे मी अनेक त्रस्त, अनेक वंचित लोकांचा आवाज येथे, त्या आवाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी येथे आलेलो आहे. म्हणजेच काय, आय एम रिप्रेझेंटिंग हिअर द साऊंड ऑफ सायलेन्स. साऊंड ऑफ सायलेन्सचा आवाज, अनहर्ड प्ली ऑफ द डिप्राइव्ड, वंचित लोकांचे न ऐकलेले आवाज. मी येथे वंचित, दुर्बल लोकांचे न ऐकलेले आवाज तुम्हाला सांगण्यासाठी, त्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आलेलो आहे. म्हणजेच काय, या जगभरामध्ये अनेक असे लोक आहेत की जे लोक मूलभूत सोयी सुविधेपासून वंचित आहेत, त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार माहीत नाही आहेत, त्यांना प्रचंड मानसिक, शारीरिक त्रास होतोय. अशा लोकांचा आवाज येथे मांडण्यासाठी
आवाज व्यक्त करण्यासाठी मी येथे आलेलो आहे. I am representing here the cry of innocence, निष्पाप आक्रोश, and the face of invisibility. In the face of invisibilityचा अर्थ गरीब निष्पाप लोकांचे चेहरे. मी या ठिकाणी निष्पाप लोकांचे चेहरे, निष्पाप लोकांचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी येथे आलेलो आहे. अनेक गरीब वंचित लोकांचा आवाज उठवण्यासाठी मी येथे आलेलो आहे. ज्या लोकांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळत नाहीत, मूलभूत सोयी सुविधेपासून ते खूप लांब आहेत, अशा निष्पाप गरीब लोकांचे आवाज येथे मी व्यक्त करण्यासाठी आलेलो आहे. फक्त मला व्याख्यान द्यायचे नाही आहे, तर त्या व्याख्यानामधून या गरीब वंचित लोकांचे दुःख, त्रास मला सांगायचा आहे. आय रिप्रेझेंट मिलियन्स ऑफ दोज चिल्ड्रन हू आर लेफ्ट बिहाइंड, and that's why I have kept an empty chair here as a reminder. मी अशा लक्षावधी मुलांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी येथे आलेलो आहे की जे खूप पाठीमागे राहिलेले आहेत, अनेक गोष्टींच्या पासून वंचित राहिलेले आहेत, आणि म्हणून त्या मुलांची आठवण म्हणून या स्टेजवर मी एक रिकामी खुर्ची ठेवलेली आहे. बघा कैलाश सत्यार्थी काय म्हणतात, मी लक्षावधी मुलांचा आवाज सादर करण्यासाठी, आवाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी येथे आलेलो आहे की जे या जगाच्या कोपऱ्यात खूप पाठीमागे पडलेले आहेत, आणि म्हणून त्या वंचित दुर्बल मुलांची आठवण म्हणून या स्टेजवर मी एक रिकामी खुर्ची ठेवलेली आहे. जेव्हा प्रेक्षक त्या रिकाम्या खुर्चीकडे पाहतील तेव्हा या जगभरामध्ये समाजात वंचित, गरीब, दुःखी, कष्टी मुलं आहेत यांची आठवण त्यांना येईल. अशा मुलांच्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. त्या मुलांना त्यांच्या त्रासामधून, दुःखामधून आपण बाहेर काढलं पाहिजे याची जाणीव सर्व लोकांना होईल त्या खुर्चीकडे पाहून. म्हणून ती खुर्ची मी त्या मुलांची आठवण म्हणून या स्टेजवर ठेवलेलं आहे असे कैलाश सत्यार्थी म्हणतात. I have come here only to share the voices and dreams of our children, because they are all our children, gesture to everyone in the audience. मी येथे आमच्या मुलांचे स्वप्न आणि आवाज शेअर करण्यासाठी येथे आलेलो आहे, कारण ती सर्व आपली मुले आहेत. मी येथे आपल्या मुलांचे आवाज, स्वप्न, आकांक्षा सांगण्यासाठी येथे आलेलो आहे, कारण ही सर्व माझी मुले आहेत, आमची मुले आहेत असं म्हणून ते प्रेक्षकांच्यातील प्रत्येकांच्याकडे पाहतात. गेस्चर टू एव्हरीवन इन ऑडियन्स असं म्हणून त्या प्रेक्षकांच्या मधील प्रत्येकांच्याकडे ते पाहतात. I have looked into their frightened and exhausted eyes. Exhausted, थकलेले. मी त्या मुलांच्या घाबरलेल्या आणि थकलेल्या नजरेमध्ये पाहिलेलो आहे. मी त्या मुलांच्या घाबरलेल्या आणि थकलेल्या नजरेमध्ये, डोळ्यामध्ये त्यांचं दुःख, त्यांचे कष्ट, त्यांचा त्रास पाहिलेलो आहे. I have held their injured bodies and felt their broken spirits. तुटलेले स्वप्न, तुटलेल्या आकांक्षा मी त्यांचे जखमी शरीर हातात घेतलेलो आहे. मी त्यांचे तुटलेले स्वप्न, तुटलेल्या आकांक्षा जाणलेलो आहे, पाहिलेलो आहे. त्या मुलांचा त्रास खूप जवळून पाहिलेलो आहे. I have held their injured bodies and felt their broken spirits. मी त्यांची काही जे जखमी, काही वेळा ते काम करीत असताना अपघात होऊन जखमी होतात,
अशी जखमी शरीर हाती पकडलेलो आहे, त्यांची जखमी बॉडीज हाती धरलेलो आहे. त्याचबरोबर या बाल कामगारामुळे त्यांचे तुटलेले स्वप्न, आकांक्षा हे सुद्धा जाणलेलो आहे. आता काही उदाहरण सांगतायत. 20 years ago in the foothills of Himalaya, I met a small skinny child laborer. 20 वर्षापूर्वी हिमालयाच्या पायथ्याशी मी एका छोट्या सडपातळ बाल कामगाराला भेटलो. 20 वर्षापूर्वी मी हिमालयाच्या पायथ्याशी एका छोट्या सडपातळ बाल कामगाराला भेटलो. He asked me, is the world so poor that it cannot give me toy and a book instead of forcing me to take a gun or tool? जेव्हा तो अगदी सडपातळ अशक्त असा बाल कामगार कैलाश सत्यार्थींना भेटता क्षणीच पहिला प्रश्न विचारतो की जग मला माझ्या हातामध्ये बंदूक किंवा एखादे अवजार देण्याऐवजी खेळणं आणि पुस्तक न देण्या इतपत गरीब आहे का? बघा किती हृदय स्पर्शी वाक्य. जग आम्हाला हातामध्ये बंदूक आणि काम करण्यासाठी एखादं अवजार देण्यापेक्षा एखादं खेळणं किंवा वाचण्यास एखादं पुस्तक न देण्या इतपत गरीब आहे का? म्हणजे त्या मुलांना शिकायचं आहे, त्या मुलांना खेळायचं आहे, आणि त्या वयात काही लोक त्यांच्या हातात बंदूक दिले, आतंकवादी बनवले, त्यांना कष्ट करायला लावले, आणि म्हणून तो मुलगा म्हणतो की जग इतकं गरीब आहे का की आम्हाला खेळण्यासाठी एखादं खेळणं किंवा पुस्तक देऊ शकत नाही. I met with a Sudanese child soldier. He was kidnapped by an extremist militia. एकदा एक बाल आतंकवादी, तो बाल आतंकवादी सोल्जर असं म्हणलं गेलं, सुदानीज चाइल्ड सोल्जर. एकदा एक बाल आतंकवादीला मी भेटलो. He was I met with a Sudanese child soldier. कैलाश सत्यार्थी म्हणतात एकदा मी सुदानी बाल सैनिकाला भेटलो. बाल सैनिक असं म्हणायचं त्या ठिकाणी, मी एका सुदानी बाल सैनिकाला भेटलो. ही वॉज किडनॅप्ड बाय एक्स्ट्रीमिस्ट मिलिटिया. जहालमतवादी म्हणजे हुकुमचे करणारे, एका जहालमतवादी सैनिकाने त्या मुलाचे अपहरण केले होते. ॲट हिज फर्स्ट ट्रेनिंग लेसन he was forced to kill his friends and family. बाळू जेव्हा त्या आतंकवाद्यांच्याकडून त्या मुलाचे अपहरण केले गेले तेव्हा त्याला त्याचे पहिले प्रशिक्षण कोणते दिले तर त्याचे पहिले प्रशिक्षण म्हणजे त्यांच्या मित्रांना आणि घरातील लोकांना ठार मारणे हे त्याचे पहिले प्रशिक्षण होते. पण किती क्रूर काही व्यक्ती आहेत बघा. काही लोक जाणीवपूर्वक वाईट होत नाही, त्यांना वाईट बनवलं जातं. अशा काही दृष्ट प्रवृत्तीच्या संघटनेकडून लोकांच्याकडून काही मुलांना काही बालकांना वाईट मार्गाला लावलं जातं आणि त्या बाल सैनिकाचे अपहरण करून त्याला एक जहालमतवादी सैनिक बनवलं गेलं, एक आतंकवादी बनवलं गेलं. आणि त्याचं पहिलं प्रशिक्षण म्हणजे त्याच्या जवळच्या मित्रांना आणि घरातील आपल्याच लोकांना ठार मारणं हे त्याचं पहिलं प्रशिक्षण. काय त्याच्या मनाची अवस्था झाली असेल, म्हणजे त्याला क्रूर बनवायचं. ही आस्क्ड मी व्हॉट इज माय फॉल्ट. जेव्हा कैलाश सत्यार्थी त्या मुलाला सोडवले तेव्हा पहिला प्रश्न
त्या मुलाने विचारला, माझी चूक काय आहे? मी माझ्या मित्रांना ठार केलो, माझ्या घरातील, माझ्या रक्ताच्या नात्यातील लोकांना ठार केलो, माझ्या घरातील माझ्या प्रिय लोकांना ठार केलो. यात माझी चूक काय होती? मला तसे करावे लागले, मला तशी सक्ती गेली. माझी चूक काय आहे? असे तो मुलगा त्या कैलास सत्यार्थींना विचारतो. फ्रेंड्स, all the great religions teach us to care for our children. कैलास सत्यार्थी म्हणतात, मित्रांनो, आपले जे सर्व महान धर्म आहेत ते आपल्या मुलांची काळजी घेण्यास आम्हाला शिकवतात. Friends, all the great religions teach us to care for our children. मित्रांनो, आपल्यातील जे सर्व महान धर्म आहेत ते आपल्या मुलांची काळजी घेण्यास शिकवितात. Jesus said, let the children come to me, do not hinder them. येशू ख्रिस्त म्हणतात, मुलांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना थोपवू नका, त्यांना लपवू नका, त्यांच्या इच्छा आकांक्षा मारू नका, मुलांना माझ्याकडे येऊ द्या. प्रत्येक धर्म काय सांगतो बघा. जीसस सेड, लेट द चिल्ड्रन कम टू मी, डू नॉट हाइंडर देम, फॉर द किंगडम ऑफ गॉड बिलॉंग्स टू देम. येशू ख्रिस्त म्हणतात, सर्व बालकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना लपवू नका, त्यांना थोपवू नका, त्यांच्या इच्छा आकांक्षा मारू नका, कारण हे देवाचं साम्राज्य त्यांचेच आहे. हे देवाचं जे विश्व आहे, साम्राज्य आहे, हे त्यांचेच आहे. म्हणून मुलांना माझ्याकडे येऊ द्या. द होली कुरान सेज, किल नॉट युअर children because of poverty. पवित्र कुराण काय म्हणतं की तुमच्या गरिबीमुळे आपल्या मुलांना मारू नका. गरिबीमुळे आपल्या मुलांच्या इच्छा आकांक्षा मारू नका. बघा, यानंतर कैलास सत्यार्थी काय म्हणतात, I refuse to accept that the world is so poor when just 1 week of global military expenditure can bring all the children to classroom. जेव्हा फक्त संपूर्ण जगाच्या लष्कराच्या एका आठवड्याच्या खर्चामध्ये, जेव्हा संपूर्ण जगाच्या लष्कराच्या एकाच आठवड्याच्या खर्चामध्ये जर सगळे मुले वर्गामध्ये येत असतील तर जग गरीब आहे हे मानण्यास मी नाकारतो. जर संपूर्ण जगाच्या लष्करावर जेवढे पैसे खर्च होते त्यातील फक्त एका आठवड्याचा खर्च सर्व वंचित गरीब मुलांना शाळेमध्ये आणत असेल तर जग खूप गरीब आहे हे स्वीकारण्यास मी नाकारतो. जग गरीब नाही आहे. फक्त एका आठवड्याचा खर्च जर त्या मुलांच्या शिक्षणाकडे वळवला तर सर्व वंचित, सर्व गरीब मुले शाळेमध्ये येतील. I refuse to accept all the laws, constitutions, police, judges are unable to protect our children. बघा, सर्व कायदे, संविधान, पोलीस आणि न्यायाधीश आपल्या मुलांचे संरक्षण करू शकत नाहीत हे स्वीकारण्यास मी नाकारतो. I refuse to accept that all the laws, constitutions, police and judges are unable to protect our children. बघा, सर्व कायदे, संविधान, पोलीस, जजेस आमच्या मुलांचे संरक्षण करू शकत नाहीत हे मी स्वीकारू शकत नाही, हे स्वीकारण्यास मी नाकारतो. I refuse to accept the shackles
बेड्या असं म्हणा. चेंज दॅट माइंड्स of slavery can ever be stronger than quest for freedom. Quest शोध. स्वातंत्र्य मिळवण्याच्या शोधापेक्षा गुलामगिरीच्या बेड्या अधिक मजबूत असू शकतात हे स्वीकारण्यास मी नाकारतो. स्वातंत्र्याच्या शोधापेक्षा गुलामगिरीच्या बेड्यामध्ये अडकणे हे गुलामगिरीची बेड्या खूप मजबूत असू शकतात हे स्वीकारण्यास मी नाकारतो. आपण जर स्वातंत्र्याचा शोध घेतला तर या गुलामगिरीच्या बेड्या आपण तोडू शकतो. गुलामगिरीच्या जोखंडामधून आपण मुक्त होऊ शकतो. आय रेफ्यूज टू ॲक्सेप्ट हिअर. या सर्व गोष्टी येते मी स्वीकारण्यास नाकारतो. आय रेफ्यूज टू ॲक्सेप्ट हिअर. या सर्व गोष्टी येते स्वीकारण्यास मी नाकारतो. बघा पुढे काय म्हणतात. माय ओनली एम इन लाईफ इज दॅट एव्हरी चाइल्ड इज फ्री टू बी चाइल्ड. जीवनामधील माझे फक्त एकच ध्येय आहे की प्रत्येक मुलगा मूल म्हणून मुक्त आहे, त्याला स्वातंत्र्य आहे. बघा की कैलास सत्यार्थी काय म्हणतात. माझ्या जीवनातील एकच ध्येय आहे की प्रत्येक मुलगा हा मूल म्हणून स्वतंत्र आहे. इज फ्री टू ग्रो अँड डेव्हलप. प्रत्येक मुलाचे विकास होण्यास, प्रत्येक मुलाच्या वाढीला, मुलाच्या त्या विकासाचे स्वातंत्र्य त्याच्याकडे आहे. बघा प्रत्येक मुलाला मोठे होण्याचे, प्रत्येक मुलाचा विकास होण्याचा स्वातंत्र्य त्याला आहे. फ्री टू लाफ अँड क्राय. प्रत्येक मुलाला मुक्तपणे हसण्याचे, मुक्तपणे रडण्याचे, एक पॉइंट आहे. फ्री टू ईट, स्लीप अँड सी डेलाइट. प्रत्येक मुलाला निसंकोच खाण्याचे, झोपण्याचे, मुक्त जगण्याचे स्वातंत्र्य आहे. फ्री टू लाफ अँड क्राय. प्रत्येक मुलाला हसण्याचे, रडण्याचे स्वातंत्र्य आहे. फ्री टू प्ले अँड लर्न. प्रत्येक मुलाला खेळण्याचे आणि शिकण्याचे स्वातंत्र्य आहे. फ्री टू गो टू स्कूल अँड अबव ऑल फ्री टू ड्रीम. प्रत्येक मुलाला शाळेत जाण्याचे आणि या सर्वात पेक्षा अधिक म्हणजे महत्वाचे म्हणजे मुक्त स्वप्न पाहण्याचे अधिकार आहे. बघा कैलास सत्यार्थी काय काय म्हणतात. प्रत्येक मुलगा एक मूल म्हणून स्वतंत्र आहे, त्याला एक मूल म्हणून स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. प्रत्येक मुलाला वाढण्याचे, विकसित होण्याचे स्वातंत्र्य आहे. प्रत्येक मुलाला मुक्तपणे संचार करण्याचे, खाण्याचे, झोपण्याचे, मुक्तपणे जगण्याचे स्वातंत्र्य आहे. प्रत्येक मुलाला हसण्याचे आणि रडण्याचे स्वातंत्र्य आहे. प्रत्येक मुलाला खेळण्याचे आणि शिकण्याचे स्वातंत्र्य आहे. प्रत्येक मुलाला शाळेत जाण्याचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक मुलाला की स्वप्न पाहण्याचे स्वातंत्र्य आहे. I have to privilege of working with my many courageous people who have the same aim. बघा ज्यांचे माझ्यासारखे समान ध्येय आहे अशा अनेक धाडसी लोकांच्या सोबत काम करण्याची संधी मला मिळाली. ज्यांचे अशाच प्रकारचे समान ध्येय आहे अशा अनेक धाडसी लोकांच्या सोबत काम करण्याची मला संधी मिळाली. We have never given up against any threat, attack and we never will. आम्ही कोणत्याही प्रकारची धमकी किंवा हल्ल्याला जुमानलो नाही किंवा धमकी किंवा हल्ल्यामुळे आम्ही आमचे काम सोडलो नाही आणि येथून पुढेही कधी हार मानणार नाही, कधीही आम्ही आमचे काम सोडून देणार नाही. बघा We have never given up against any threat or attack and we never will. आम्ही कोणत्याही धमकीला, कोणत्याही हल्ल्यापुढे हार पत्करलो नाही, कधी आम्ही आमचे ध्येय सोडू शकलो नाही आणि येथून पुढेही आम्ही आमचे काम कधीही
थांबवणार नाही, कोणत्याही धमकीला, कोणत्याही हल्ल्याला जुमानणार नाही. We have made progress in last couple of decades. कैलास सत्यार्थी म्हणतात गेल्या 2 दशकामध्ये आपण प्रगती केलेलो आहे. कपल म्हणजे 2 आणि डिकेड म्हणजे दशक, 10 वर्षाचा काळ. आम्ही गेल्या 2 दशकामध्ये प्रगती केलेलो आहे. वी हॅव रेड्यूस्ड नंबर ऑफ आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन बाय हाफ. आम्ही शाळाबाह्य मुलांची संख्या निम्म्याने कमी केलेले आहोत. वी हॅव रेड्यूस्ड द नंबर ऑफ आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन बाय हाफ. आम्ही शाळाबाह्य मुलांची संख्या निम्म्याने कमी केलेली आहोत. We have reduced the number of child laborers by third. 1/3 प्रमाणे आम्ही बाल कामगारांची संख्या सुद्धा कमी केलेली आहोत. बघा, we have reduced the number of child laborers by third. 1/3 आम्ही बाल कामगारांची संख्या सुद्धा कमी केलेली आहोत. म्हणजे काही प्रगती आम्ही केलेली आहोत. We have reduced child mortality and malnutrition. Child mortality, बाल मृत्यूदर आणि कुपोषण. We have prevented millions of child deaths. आम्ही बाल मृत्यूदर आणि कुपोषण कमी केलेले आहोत. त्याचबरोबर लक्षावधी बाल मृत्यू आम्ही थांबविलेले आहोत. अशा अनेक समाजसेवकाच्या माध्यमातून अनेक प्रगती आम्ही केलेल्या आहोत. अनेक समस्या की कमी करीत आलेले आहोत. आम्ही बाल मृत्यू किंवा कुपोषण कमी केलेले आहोत. त्याचबरोबर आम्ही लक्षावधी बाल मृत्यू थांबविलेले आहोत. बट लेट अस मेक नो मिस्टेक, ग्रेट चॅलेंजेस स्टील रिमेन. आपण प्रगती केले आहोत म्हणजे सर्व काही झालेलं आहे अशी आपण चूक नाही केली पाहिजे. आपण चूक नाही केलो पाहिजे. अजूनही काही आव्हाने आहेत. इतकी आपण प्रगती केलो याचा अर्थ सर्व समस्या संपल्या, सर्व अडचणी संपले असे नाही. आपण थांबून चूक नाही केली पाहिजे कारण अजून काही आव्हाने आहेत. फ्रेंड्स, the biggest challenge or biggest crisis knocking on the doors of humankind is fear and intolerance. Intolerance, असहिष्णुता. मित्रांनो, मानव जातीच्या दरवाजावर ठोठावणारे सर्वात मोठे संकट म्हणजे भीती आणि असहिष्णुता. फ्रेंड्स, the biggest challenge or biggest crisis knocking on the doors of humankind is fear and intolerance. मित्रांनो, या मानव जातीच्या दरवाजावर ठोठावणारे सर्वात मोठे आव्हान, सर्वात आव्हानात्मक आणि सर्वात मोठे संकट म्हणजे भीती आणि असहिष्णुता. We have utterly failed our children in imparting an education. मूलभूत तत्वे असणारे शिक्षण देण्यात आम्ही अपयशी झालेलो आहोत. ज्या शिक्षणामध्ये जीवनाला ध्येय देण्याची ताकद आहे, ज्या शिक्षणामध्ये नैतिक मूल्य आहेत, तसे शिक्षण आपल्या मुलांना देण्यास आम्ही अपयशी झालेले आहोत. अन एज्युकेशन दॅट गिव्ह द मिनिंग ऑफ ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ. असं शिक्षण की जे जीवनाचं ध्येय देईल, जीवनाचं ध्येयाचा अर्थ समजावून सांगेल असं शिक्षण आम्ही देण्यास अपयशी झालेले आहोत. An education that gives a sense of global citizenship and among the youth. तरुणांच्यामध्ये जागतिक नागरिकत्वाची जाणीव करून देणारं शिक्षण आपण देण्यास अपयशी झालेले आहोत. बघा, an education that gives a sense of global citizenship among the youth. तरुणांच्यामध्ये
एक जागतिक नागरिकत्व त्याची जाणीव करून देणारं शिक्षण आपण देऊ शकलो नाही. आय एम अफ्रेड दॅट द डे इज नॉट व्हेरी फार अवे वेन द क्युम्युलेटिव्ह रिझल्ट, क्युम्युलेटिव्ह एकत्रित परिणाम ऑफ दिस फेलियर विल कल्मिनेट पोहोचणे इन अन अनप्रेसिडेंटेड व्हायलन्स. अनप्रेसिडेंटेड व्हायलन्स, कधीही न पाहिलेली हिंसा, कधीही न अनुभवलेली हिंसा. अँड दॅट विल बी सुसायडल फॉर ह्युमन काइंड. कैलाश सत्यार्थी म्हणतात, मला भीती वाटते तो दिवस दूर नाही आहे की जेव्हा या आपल्या अपयशाचे एकत्रित परिणाम आपण कधी न पाहिलेल्या हिंसेची कळस गाठेल आणि तो दिवस सर्व मानव जातीस आत्महत्या करण्यासारखा असेल. मानव जाती संपूर्ण नष्ट करणारा तो दिवस असेल. बघा परत काय म्हणतात, आय एम अफ्रेड दॅट द डे इज नॉट व्हेरी फार अवे वेन द क्युम्युलेटिव्ह रिझल्ट ऑफ दिस फेलियर विल कल्मिनेट in an unprecedented violence and that will be suicidal for humankind. कैलाश सत्यार्थी म्हणतात, मला अशी भीती वाटते की तो दिवस आता खूप दूर नसणार आहे ज्या दिवशी या अपयशाचा एकत्रित परिणाम, या समस्यांचा एकत्रित परिणाम आपण कधी न पाहिलेल्या हिंसेची पातळी गाठेल, हिंसेचे कळस गाठेल आणि तो दिवस मानव जातीला आत्महत्या करण्यासारखा असेल. आणि तो थोडक्यात आत्महत्या म्हणजे आत्मघातक, मानव जात नष्ट करण्याचा तो दिवस असेल. मानव जातीसाठी खूप आत्मघातकी असेल, मानव जातीसाठी खूप घातकी तो दिवस असेल. आपण वेळेत पावली उचलली पाहिजेत आणि या समस्या संपवल्या पाहिजेत. राईट्स, सेक्युरिटी, hope can only be restored through education. आपले अधिकार, सुरक्षितता, आशा हे फक्त शिक्षणामधूनच पुनर्प्रस्थापित होऊ शकते. राईट्स, सेक्युरिटी, होप कॅन ओनली बी रिस्टोर्ड थ्रू एज्युकेशन. आपले अधिकार, सुरक्षितता, अपेक्षा, आशा केवळ शिक्षणाद्वारेच पुनर्प्रस्थापित होऊ शकतात. यंग पीपल लाईक मलाला, आय हॅव स्टार्टेड कॉलिंग हर माय डॉटर मलाला, नॉट जस्ट मलाला. सो माय डॉटर मलाला, अदर डॉटर्स including Kayanat, in fact 2 Kayanats, Shazia and the daughters from Africa and from all over the world. मलाला यासारखे तरुण लोक, मी त्या मलाला, माझी मुलगी मलाला, फक्त मलाला नव्हे तर माझी मुलगी मलाला म्हणून बोलून सुरू केलेलो आहे. त्याच अशी ही माझी मुलगी मलाला. बघा, मलाला यासारखे तरुण लोक भारताच्या सुरुवातीस त्या मलाला माझी मुलगी मलाला असे मी म्हणालो आहे. अशी ही माझी मुलगी मलाला, कयानत सहित इतर काही मुली, खरे म्हणजे 2 कयानत, शाजिया आफ्रिकेमधील काही मुली आणि संपूर्ण जगभरामधील मुली दे आर रायझिंग अप. ते सर्व ठामपणे उभे राहत आहेत. चूजिंग पीस और व्हायलन्स, हिंसेप्रती शांतता शोधत आहेत. बघा, टॉलरन्स ओव्हर एक्स्ट्रीमिझम, आतंकवादाऐवजी सहिष्णुता त्यांना हवे आहे. आणि करेज ओव्हर फिअर, भीतीऐवजी धैर्य त्यांना हवे आहे. बघा, दे आर रायझिंग अप अँड चूजिंग पीस ओव्हर व्हायलन्स, टॉलरन्स ओव्हर एक्स्ट्रीमिझम अँड करेज ओव्हर फिअर. या मुली
ठामपणे उभ्या आहेत. आणि या मुली हिंसेऐवजी शांततेसाठी, आतंकवादाऐवजी सहिष्णुतेसाठी आणि भीतीऐवजी धैर्याचे पाठपुरावा करीत आहेत. द सोल्युशन्स आर इमर्जिंग. उपाय बाहेर येत आहेत, उपाय प्रकट होत आहेत, उपाय बाहेर दिसत आहेत. सोल्युशन्स आर इमर्जिंग, बट these solutions cannot be found in the deliberation, in conferences and alone. बघा, डेलिब्रेशन्स अर्थ विवेचन असं म्हणा, कॉन्फरन्स चर्चासत्र विवेचन, and cannot be found in prescriptions from a distance. बघा काय म्हणलं गेलं, प्रेस्क्रिप्शनचा अर्थ सूचना किंवा लिखाण. या सूचना आपल्याला दिसत आहेत, बाहेर येत आहेत, पण या सूचना चर्चासत्रामधील विमर्शनामध्ये, त्या आत्मचिंतनामध्ये शोधल्या जाऊ शकत नाहीत, चर्चाक्षेत्रामध्ये शोधल्या जाऊ शकत नाहीत, किंवा दूरवरच्या मधून दूरवरच्या कोणत्या तरी लिखाणामधून हे उपाय आपल्याला की मिळणार नाहीत, हे उपाय शोधले जाऊ शकणार नाही. द सोल्युशन्स आर इमर्जिंग. उपाय बाहेर येत आहेत, बट दीज सोल्युशन्स कॅनॉट बी फाउंड इन द डेलिब्रेशन, इन कॉन्फरन्सेस अलोन, अँड कॅनॉट बी फाउंड इन प्रेस्क्रिप्शन्स फ्रॉम अ डिस्टन्स. आणि हे उपाय चर्चासत्रामधील विवेचनामध्ये शोधले जाऊ शकत नाही, किंवा दूरवरच्या सूचनेमधून सुद्धा आपल्याला मिळू शकत नाही. दे लाय इन स्मॉल ग्रुप्स अँड लोकल ऑर्गनायझेशन्स अँड इंडिव्हिज्युअल्स हू आर कन्फ्रंटिंग सामोरे जाणे विथ प्रॉब्लेम एव्हरी डे. आणि हे उपाय छोटे छोटे गट, स्थानिक संघटना किंवा वैयक्तिक लोकांच्यामध्ये आहे, की जे लोक दररोज समस्यांना सामोरे जात आहेत. बघा, they lie in small groups, local organizations and individuals who are confronting with the problems every day. ते उपाय छोट्या गटांच्या मध्ये, स्थानिक संघटनांच्या मध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे, की जे लोक दररोज समस्यांना तोंड देत आहेत. इवन इफ दे रिमेन अनएक्नॉलेज्ड. अनएक्नॉलेजचा अर्थ दुर्लक्षित, अनरिकग्नाइज्ड, अपरिचित, अननोन टू द वर्ल्ड. द सोल्युशन्स आर विथ देम. जर हे सोल्युशन दुर्लक्षित, अपरिचित आणि अज्ञात राहिल्या तर बाळांनो, हे सोल्युशन, हे उपाय तेथेच राहतील. हे उपाय आपल्याला सापडणार नाहीत, त्यांच्या सोबतच ते सोल्युशन्स राहतील. परत बाळांनो, इवन इफ दे रिमेन अनएक्नॉलेज्ड, unrecognized and unknown to the world, the solutions are with them. बघा, कैलास सत्यार्थी काय म्हणतात, जर हे उपाय छोट्या छोट्या गटांच्या मध्ये, छोट्या छोट्या संघटनेच्या मध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे, जे लोक दररोज अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. जर हे उपाय दुर्लक्षित, अपरिचित, अज्ञात राहिले तर हे सोल्युशन त्यांच्या सोबत राहतील, बाहेर येणार नाही, त्यांचा काही उपयोग होणार नाही. या उपायांचा आपल्या समस्येसाठी काही उपयोग होणार नाही. कारण अशा प्रकारे की हे उपाय आपण शोधले पाहिजे, समस्या सोडवले पाहिजे, असे कैलास सत्यार्थी यांचं मत आहे. या ठिकाणी एक पाठ संपलेल्या बाळांनो, असे एकूण 2 पार्ट आहेत. सेकंड पार्ट, आता मी फर्स्ट पार्ट संपवलेलो आहे. सेकंड पार्ट जो आहे तो आपण पुढील लेक्चरला घेऊया. खूप प्रेरणादायी हा टॉपिक आहे. कैलास सत्यार्थी यांनी जे काही कार्य केलं,
बाल कामगाराविरोधात किंवा मुख्यत्वे बाल कामगाराविरोधात त्याचबरोबर इतर समस्येसाठी सुद्धा ते झगडले, हे या टॉपिकमध्ये आपण पाहतोय. दुसरा भाग आपण पुढील तासामध्ये पाहू.